या गावाचे जे काही फोटोज आहेत, या शाळेचे जे काही फोटोज आहेत, तुमचे जे काही फोटोज आहे, माझी टीम शूट करते. कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम पेजवर तुमच्या सगळ्यांचं आणि तुमच्या शाळेचं आम्ही फोटोज टाकणार आहे आणि आम्ही लोकांना सांगणार आहे की जर तुम्हाला शिकायचं शाळा कशी ठीक करायची आहे तर ते पिंपळदरीच्या लोकांकडून शिका. आणि यात मी महिलांचं खास आभार मानतो. मला सांगण्यात आलंय की सगळ्यात जास्त जे योगदान दिलेले तुम्ही दिलेले आहे, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्ही या देशासाठी इन्स्पिरेशन आहे आणि या देशाने तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं. मी तर खूप काही शिकलोय आज, कारण की मला असं होतं की मी सांगतो ते शाळेत हे खराब आहे, पण काय काय चांगलं करता येऊ शकतं हे पण सांगणं गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडून मला शिकायला भेटले ते. तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि सरपंच मॅडम, अजून एक गोष्ट मला आवडली, मी आलो आणि जी सरपंच होती तीच बसलेली होती. त्यांचे भाऊ किंवा त्यांचे हसबंड बसलेले नव्हते, सरपंच स्वतः बसलेल्या होत्या. ती गोष्ट मला आवडली या गावाची आणि या गावाकडून अजून ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. तर खरंच तुमचं गाव म्हणजे आधुनिक भारत कसा बनवू शकतो ते आधुनिक पिंपळदरीतून बनवू शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि पिंपळदरीचं नाव आता माझी गॅरंटी मी देश पातळीवर नेणार आहे. आणि आता मी मीडियालाही सांगितलं की तुम्ही करा हे सगळं शूट, तुम्ही दाखवा, देशाला माहिती पडलं पाहिजे पिंपळदरी सारखं गाव आहे जिथं सरकार फेल झाली, जिथं सरकारकडून काहीच मदत नाही भेटली, तरी पण या गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून पैसे टाकून ही शाळा उभा केलेली आहे. काही लोक मला सांगण्याचा प्रयत्न करताय की सरकारकडून हे देण्यात आलं ते देण्यात आलं, सगळं झाल्यावर देण्यात आलं ना, बरोबर आहे ना? गाववाल्यांना विचारतोय मी. काही सरकारचे लोक आहेत मला वाटतं ते तुम्हाला म्हणतात नाही आम्ही ही मदत केली ती मदत केली. तेव्हा कुठं होते जेव्हा या सगळ्या बिल्डिंगी तुटलेल्या होत्या. सगळं चांगलं झाल्यावर क्रेडिट घ्यायला भरपूर लोक येतात आणि तेच काही लोक करायला बघतायत, पण ते मी होऊ नये देणार. मी सगळ्या देशाला सांगेल की पिंपळदरीच्या लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून ही शाळा उभा केलेली आहे. आणि खरंच तुमच्या सगळ्यांना सल्यूट आहे. आणि अजून एक गोष्ट आवडली मला, जेव्हा मी इथं आलो तेव्हा माझ्या इतक्या वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये स्वागत करण्यात आलं. मलाच नाही कळालं कोणती भाषा बोलतायत, पण त्यावर एक गोष्ट ही कळली की जर पिंपळदरी सारख्या गावात जिथं यायला चांगला रस्ता नाही, जिथं मोबाईलचं नेटवर्क येत नाही, जर तिथलच्या मुली स्पॅनिश बोलतायत, फ्रेंच बोलतायत, जॅपनीज बोलतायत, तर याच्यावरच कळतं शिक्षणावर किती चांगलं काम इथं करण्यात आलेलं आहे. तर तुमचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. मला थोडं आता घाई आहे, मला अजून काही शाळा बघायच्या, नंतर मला संभाजीनगरला निघायचंय. पण माझं गाव इथून जास्त दूर नाही, 10 किलोमीटरवर आहे. आता आपली भेट होत राहणार आणि जेही मोठे लोक माझ्याकडे येतील याच्यानंतर त्यांना मी पिंपळदरीला नक्की घेऊन येणार ही शाळा दाखवायला. मला खूप सगळे मोठे मोठे लोक कॉन्टॅक्ट करतात, इंटरनॅशनल मीडियावालेही करतायत, तर मी इंटरनॅशनल मीडियालाही घेऊन येईल सर. इथं इंटरनॅशनल मीडियालाही घेऊन येईल. पिंपळदरीला आपण देश पातळीवरती नेऊ, पण जागतिक पातळीवर नेऊ आपण, ठीक आहे? फक्त एक गोष्ट, जे लोक आहेत ना क्रेडिट घ्यायला बघतायत त्यांना क्रेडिट घेऊन येते. ही सगळी तुमची मेहनत आहे, गावकऱ्यांची मेहनत आहे. क्रेडिट खाणारे भरपूर असतात, काम करणारे कोणी नसतात. क्रेडिट खाणारे भरपूर येतील, त्यांना घेऊ नका देऊ. आम्ही क्रेडिट घेणार नाहीये. कॉकरोच जनता पार्टीवरनंही आम्ही जेव्हा फोटो टाकू तेव्हा आम्ही तुम्हालाच क्रेडिट देऊ, कारण की ही सगळी तुमची मेहनत आहे आणि तुमची मेहनत जगाला कळली पाहिजे, देशाला कळली पाहिजे, तेव्हाच लोक तुमच्याकडून शिकतील. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.